छान वातावरण आहे. ऊन पडलंय मस्त. टेरेसला आली आहे. तुम्ही बघू शकता इकडचं व्ह्यू तुम्हाला दाखवते मी. तर बघू शकता गाईस तुम्ही व्ह्यू. हे आहे आमचं नाशिक आणि नाशिकमध्ये खूप छान वातावरण असतं, थंड एकदम गार. म्हणजे उन्हाळ्यामध्ये जास्त उन्हाळा नाही जाणवत, पण थंडीच्या दिवसात जाम थंडी जाणवते. नाशिकवरून कोण कोण बघते तर प्लीज सबस्क्राईब करा. हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे परीची दुनिया. बघू शकता पाठीमागे तुम्ही सगळं काम पडलेलं आहे. टिफिन बनवलेला आहे, फक्त बाबूला शाळेत पाठवलं, त्याच्या पप्पांना टिफिन दिला आणि पाठीमागे बघू शकता तुम्ही. आता हे सगळं मला आवरायचं आहे. सगळे कामं पडलेले आहेत. तुम्ही काय म्हणता? काय चाललं? यूट्यूब चॅनलवर नवीन आहे, तुम्ही माझे नवीन व्हिडिओ बघत असाल, कोणी नवीन आपलं जॉईन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील छान छान, आणि बघत राहा माझे व्हिडिओ कंटिन्यू. तर फायनली आपण पूर्ण किचन आवरलेलं आहे. तुम्ही बघू शकता बिफोर आफ्टर. सगळा पसारा आवरून झालेला आहे. सगळे भांडे वगैरे झालेले आहेत. किती घाण होता, आता किती सुंदर दिसतंय माझं किचन. किचन आवरून घेतला, भांडे वगैरे घासून घेतले. लगेच आठवलं बाहेरचं झाडायचं बाकी, दरवाजा पुढचं. मग बाहेरचं झाडून घेतलं, पुसून घेतलं. कारण आपण रेंटने जरी राहत असलो तरी ते आपलं घर आहे. स्वच्छ ठेवणं हे आपलं हे. आपण तिथे राहतो, आपली मुलं खेळतात, आपल्याला स्वच्छ करावं लागतं सगळ्या गोष्टी. आणि त्यांनी घर इतकं छान बांधलेलं आहे, तर मला असं वाटतं का त्यांचं घर स्वच्छ राहायला पाहिजे. म्हणून मी सगळं रोज सकाळी उठली का हे सगळं स्वच्छ झाडून घेते. हाय, हॅलो. तर मला जेव्हा केव्हा कुठे जायचं असेल ना, आणि जेव्हा मला बांगड्यांची गरज असेल ना, जेव्हा मला बांगड्या घालायच्या असतात ना, तेव्हा त्या बांगड्या अशा असतात. आज सगळे व्यवस्थित करते, कारण खूप एकत्र झालेले आहेत. मला जेव्हा घालायचे असतील तेव्हा खूप चिडचिड होते, सापडत नाहीत वेळेवर. त्रास पण करू. बघितलं किती पसारा झालेला होता. मला सापडतच नाही, म्हणजे भेटतात पण मग काढा त्याला सगळा किती टाईम जातो, आणि वेळेवर आपल्याला नाही भेटलं का मग चिडचिड होती. हे रेड कलरच्या बांगड्या आहेत, मला खूप आवडतात बांगड्या, कलरफुल. मी कुठेही गेले का बांगड्या घेते थोड्याफार थोड्याफार. ह्या राणी कलरच्या आहेत, ह्या मला खूप आवडतात, माझ्या फेवरेट आहेत. वाव, खरंच खूप छान बांगड्या आहेत ह्या. त्यामध्ये ना ग्रीन कलर पण घेतलेला आहे मी, ग्रीन आणि डार्क राणी कलर दोन्हीही खूप छान आहेत. ह्या कुठल्याही साड्यांवर घाला तुम्ही अशा बांगड्या, लगेच मॅचिंग होऊन जातात. कोणत्याही साड्यावर घाला. ह्या मरून कलरच्या आहेत, ह्या पण छान आहेत, मला खूप आवडतात ह्या पण बांगड्या आवडतात. आणि ह्या ना माझ्या चुलत दिराच्या लग्नामध्ये भरलेल्या बांगड्या आहेत, ज्या मी घालतानाच काळ घालीच्या घेते बांगड्या, कारण रोज तर आपण घालत नाहीत. मग मी त्याही ठेवल्या. आणि प्लेन ग्रीन कलरच्या बांगड्या पण आहेत माझ्याकडे, म्हणजे जेव्हा जी साडी घातली त्याच्यावर पटकन सापडतील, त्यामुळं मी सगळ्या व्यवस्थित करून ठेवलं आहे. ग्रीन खूप भरपूर बांगड्या आहेत ग्रीन कलरच्या, तुम्ही बघू शकता. असं आहे, या सगळ्यात जमा करून ठेवलं आहे मी. आणि ही कंगन आहेत, म्हणजे कडे साईडने घालायचे, ते जास्त नाही, थोडेसेच आहेत. आणि ह्या मोत्याच्या बांगड्या आहेत.
अशा सगळ्या बांगड्या मी व्यवस्थित ठेवल्या आहेत. आता मला दुसऱ्या वेळेस कुठे जायचं असेल ना तर लगेच डायरेक्ट काढून घालता येतील मला. बघू शकता तुम्ही किती छान दिसतात माझ्या बांगड्या. हे हाय हॅलो. केस एवढे खराब झाले आहेत ना, पूर्ण वाट लागली केसांची. तुला म्हटलं थोडंसं आवरू. बाबूला पण स्कूलमध्ये घ्यायला जायचं आहे आणि मम्मीकडे पण आईकडे पण जायचं आहे मला. म्हटलं चला थोडंसं आवरून घेऊ. खूप केस गळत आहेत माझे. प्लीज काही इलाज असेल केस गळणं थांबायचं तर मला कमेंटमध्ये टाका. काय करावं, खूप केस गळत आहेत. हे बघू शकता तुम्ही, खूप केस गळत आहेत. हे काहीच नाही, खाली इतके केस पडलेले आहेत ना, खूप सारे. हे बघा, बघू शकता तुम्ही किती सारे केस गळत आहेत. ते पण डायरेक्ट मुळासकट. कोणाकोणाला असा प्रॉब्लेम आहे काय माहीत, माझ्यासारखा खूप प्रॉब्लेम आहे. माझे केस खूप मोठे होते, खूप छोटे झाले आहेत गळून गळून. आपल्याला मेकअप वगैरे काय आवडत नाही, सिंपल आणि साधं. पावडर सुद्धा लावत नाही, तुम्ही बघू शकता मी, कारण माझ्या स्किनला एवढा प्रॉब्लेम आहे, लगेच पिंपल्स होतात. मी काय लावलं का, त्याच्यामुळे मी काहीही लावत नाही, जसं आहे तसंच. झाली मी तयार. आता मी जाते, बाबूला स्कूलमध्ये घेऊन येते.